नवीन प्रकारचं प्रीमिक्स आणि ते आहे गोड शिऱ्याचं प्रीमिक्स। तुम्हाला मी आधी देखील सांगितलं आहे की माझी मुलगी ही हॉस्टेलवर राहते आणि तिला युनिव्हर्सिटीला सकाळी 8 वाजता पोहोचायला लागतं, ते पण ब्रेकफास्ट करून। तर मला असं वेगवेगळ्या प्रीमिक्सची कायम गरज लागते आणि मी त्याप्रमाणे आधी देखील तुम्हाला दाखवलेलं आहे। म्हणजे उपमा प्रीमिक्स, हॉट चॉकलेट प्रीमिक्स, नेसकॅफेचं प्रीमिक्स, त्याच्यानंतर चहाचं वगैरे। तर आजचं आपलं आहे गोड शिऱ्याचं प्रीमिक्स। करायला एकदम सोपं आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता ह्याला लागणारं साहित्य सांगते की मी काय लागणार आहे। तर सगळ्यात प्रथम गोड शिरा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे मी इकडे रवा घेतलेला आहे आणि हा बारीकवाला रवा आहे, म्हणजे 0 वाला। जर तुम्ही जाडावाला रवा वापरत असाल गोड शिऱ्याला तर इकडे तुम्ही जाडावाला देखील घेऊ शकता। त्याच्यानंतर इकडे मी तूप घेतलेला आहे। सध्या मी तुम्हाला फक्त साहित्य सांगते, क्वांटिटी मी तुम्हाला नंतर सांगेन। त्याच्यानंतर साखर लागणार आहे। इकडे मी वेलची पूड घेतलेली आहे आणि तुम्हाला आधी देखील मी सांगितलेले आहे की माझी वेलची पूड ही हिरव्या सालीसकट आणि थोडे साखर बरोबर वाटलेली असते। त्याच्यानंतर इकडे मी ड्रायफ्रूट मध्ये घेतलेला आहे काजू, बदाम आणि थोडंसं केशर। इकडे मी मनुकाचा वापर म्हणजे बेदाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण प्रीमिक्स आपल्याला स्टोअर करायचं आहे, तर बेदाण्यामध्ये थोडं मॉइश्चर असल्यामुळे कदाचित खराब होण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यानंतर आपल्याला नंतर दाखवणार आहे मी तुम्हाला प्रीमिक्स पासून शिरा कसं करायचं, तर त्यासाठी दूध आणि पाणी, बस एवढंच साहित्य। चला तर मग सुरुवात करूया। चला तर मग आता मी तुम्हाला साहित्य सांगितलं की काय काय लागणार आहे, आता मी क्वांटिटी सांगते की काय लागणार आहे। तर इकडे 1 वाटी रव्यासाठी मी इकडे 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे। तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडं प्रमाण कमी करा, पण शिरा आहे तर तो बऱ्या प्रमाणात गोडच बरा वाटतो। त्याच्यानंतर हे 4 चमचे भरून आपल्याला भरून वाले तूप लागणार आहे आणि तूप हे पातळवालं नाहीये, थोडं घट्टवालं आहे, तर असे 4 चमचे आपल्याला लागणार आहे तूप। त्याच्यानंतर ड्रायफ्रूट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि वेलची पूड देखील आपल्या चवीनुसार तुम्ही ऍड करा। त्याच्यानंतर आपल्याला शिरा बनवायचा आहे, तर मी ह्याच्या हाफ क्वांटिटी म्हणजे जेवढं प्रीमिक्स बनणार त्याच्या हाफ क्वांटिटी मध्ये मी इकडे शिरा बनवणार आहे। तर मी इकडे 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। तुम्ही जर पाण्याचा वापर करत नसाल तर तुम्ही 1.5 वाटी भरून इकडे दूध घ्या। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रवा मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर आपण सगळ्यात प्रथम काय करूया, हे जे तूप आहे हे 4 चमचे भरून आपण ह्याच्यात तूप ऍड करूया। आता या तुपात आपण हा जो रवा आहे हा ऍड करणार आणि ह्याला स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता 1-2 मिनिटं झालेली आहेत, मी रवा भाजते आहे। आता मी काय करणार आहे, ह्याच्यात जे ड्रायफ्रूट आणि केशर आहे हे मी ह्याच्यात ऍड करणार। तुम्ही तुपात तळून देखील ह्याच्यात ऍड करू शकता, पण मी ह्याच्या बरोबरच व्यवस्थित भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे, मीडियमवर वगैरे ठेवू नका, अदरवाईज रव्याला कलर येईल पण रवा चांगला भाजला जाणार नाही। आता मला भाजून कमीत कमी 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत, अजून आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागणार आहेत। बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत, माझा रवा देखील छान भाजून झालेला आहे, घरभर असा मस्त सुवास असा सुटलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी वेलची पावडर घेतली आहे ही या स्टेजला ह्याच्यात ऍड करायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे। तर इकडे आपला रवा हा भाजून झालेला आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याला थंड करून घेणार आहे। जेव्हा हा पूर्ण थंड होईल तेव्हाच आपण ह्याच्यात साखर ऍड करायची आहे। तर आता मी ह्याला थंड करून घेते। रवा आपला हा मस्त थंड झालेला आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यात साखर ऍड करूया आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स आपण करून घेणार आहोत।
भाजलेल्या रव्यामध्ये साखर आपण टाकून घेतलेली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता हे आपलं प्रीमिक्स तयार झालं आहे. आता बनलेल्या प्रीमिक्स पासून आपण गोड शिरा कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवणार. इकडे मी गॅसवर भांडं हे ठेवलेलं आहे. मगाशी रवा ज्याच्यात भाजला तेच वाले मी सेम भांडं घेतलेलं आहे, कारण त्याला साईडला थोडंसं तूप वगैरे लागलेलं होतं, तर कशाला फुकट घालवायचं म्हणून मी सेम भांडं घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम ही मी स्लो पेक्षा किंचिशी थोडी मोठी ठेवलेली आहे, पण मीडियमवर नाही आहे. आता आपल्याला काय करायचंय, या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला आपली उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम ही मी स्लो पेक्षा थोडीशी वाढवलेली आहे, पण मीडियम नाही आहे. तर तुम्ही देखील काय करा, एकदम स्लोवर नाही, स्लो पेक्षा किंचित थोडीशी मोठी ठेवा. आता उकळी आल्यानंतर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, ह्याच्यात आपल्याला प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे. तर हे जे मी माप सांगितलं आहे तुम्हाला 1.5 वाटीचं, म्हणजे 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी, तर त्याच्यामध्ये कमीत कमी ह्याला 7 ते 8 चमचे प्रीमिक्स जाईल. 1 2 3 4 5 6 7. आता सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळ दिसत असेल, पण 3 ते 4 मिनिटात हे व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात होते. मी हवसलेस अजून 1 चमचा ह्याच्यात ऍड करते. जर तुम्हाला बेदाणा टाकलेला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही ह्याच्यात बेदाणा ऍड करू शकता. दुधामध्ये रवा टाकल्यानंतर मी 1 मिनिट व्यवस्थित ह्याला परतवून घेतलेला आहे. आता मी काय करते, थोडंसं ह्याच्यावर झाकण ठेवते आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिटं ह्याला वाफ येऊ देते. झाकण ठेवल्यानंतर 1 मिनिट झालेला आहे. आपण काय करूया, ह्याला व्यवस्थित असं मिक्स करूया परत एकदा. आणि गॅसची फ्लेम आता मी थोडीशी स्लो करणार आहे. आणि परत 1 मिनिट ह्याला असं शिजू देणार आहे झाकण लावून. अजून 1 मिनिट झालेला आहे. हे बघा, मस्त सॉफ्ट वाला आपला शिरा हा तयार झालेला आहे. आता मी काय करते, गॅसची फ्लेम ही बंद करते आणि झाकण ठेवून ह्याला असंच ठेवून देते कमीत कमी 3 ते 4 मिनिटं. पण आपला शिरा हा तयार झालेला आहे. जेवढा आपण प्रीमिक्स बनवलं होतं त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपण गोड शिरा केला आणि हे 6 स्कूप त्याच्यापासून बनलेले आहेत. जर बनवलेल्या प्रीमिक्सचा तुम्ही पूर्ण वापर केला तर कमीत कमी 12 ते 13 हे आपले स्कूप बनवू शकतात. आणि आपण आता काय करूया, ह्याला थोडं ड्रायफ्रूटने वर सजावट करूया. एकदम सुपर सॉफ्ट असा हा शिरा बनतो. तुम्ही नक्की हे प्रीमिक्स ट्राय करा. आणि आता इकडे बारीकवाला रवा होता म्हणून 1.5 वाटी आपल्याला दूध आणि पाणी लागलेलं आहे. जर तुम्ही जाडवाला रवा वापरत असाल तर कदाचित तुम्हाला अर्धी वाटी दूध किंवा पाणी एक्स्ट्रा लागू शकतं. नक्की ही रेसिपी ट्राय करा. थँक्यू.